त्यांचा विकास काय काय झालेला काय सांगू? तर यापूर्वीही भैया काकडे आणि राजाप्पा पवार आणि हेच आमच्या इथं नगरसेवक होते. तर यामध्ये बरेचसे रस्त्याचे कामं, लाईटचे कामं हे झालेले तुम्ही बघू शकता. आणि आमच्या इथं म्हणजे काही अभ्यासाअंतर्गत की शहरातील सर्वात जास्त निधी जो आहे तो आमच्या यापूर्वी हा आत्ता प्रभाग क्रमांक 4 झाला आहे. यापूर्वी हा प्रभाग क्रमांक 5 होता. तर प्रभाग क्रमांक 5 मध्ये सर्वात जास्त विकास निधी आलेला आहे. आतापर्यंत पाणी म्हणा, नाल्या, रस्ते सर्व व्यवस्थित कामं झालेले आहेत. हो हो, अगदी तुम्ही येऊन पाहू शकता की सर्व नाल्या वगैरे व्यवस्थित आहेत सगळं. आणि मला असं सांगा वाटतं की आम्ही डोर टू डोर प्रचाराला पण गेलो होतो. तर तिथं ना मला लोकांचा प्रोॲक्टिव्हली रिस्पॉन्स आला की तुम्ही म्हणजे इथं येऊन तुमचा वेळ कशाला वाया घालता, कारण की ह्यांनी काम दोघांनी पण एवढं काम केलेलं आहे की आम्ही मत त्यांनाच देणार आहे, असं त्यांचा आम्हाला रिस्पॉन्स स्वतःहून येत होता. त्यांचा विकास काय काय झालेला काय सांगू? तर यापूर्वीही भैया काकडे आणि राजाप्पा पवार आणि हेच आमच्या इथं नगरसेवक होते. तर यामध्ये बरेचसे रस्त्याचे कामं, लाईटचे कामं हे झालेले तुम्ही बघू शकता. आणि आमच्या इथं म्हणजे काही अभ्यासाअंतर्गत की शहरातील सर्वात जास्त निधी जो आहे तो आमच्या यापूर्वी हा आत्ता प्रभाग क्रमांक 4 झाला आहे. यापूर्वी हा प्रभाग क्रमांक 5 होता. तर प्रभाग क्रमांक 5 मध्ये सर्वात जास्त विकास निधी आलेला आहे. आतापर्यंत पाणी म्हणा, नाल्या, रस्ते सर्व व्यवस्थित कामं झालेले आहेत. हो हो, अगदी तुम्ही येऊन पाहू शकता की सर्व नाल्या वगैरे व्यवस्थित आहेत सगळं. आणि मला असं सांगा वाटतं की आम्ही डोर टू डोर प्रचाराला पण गेलो होतो. तर तिथं ना मला लोकांचा प्रोॲक्टिव्हली रिस्पॉन्स आला की तुम्ही म्हणजे इथं येऊन तुमचा वेळ कशाला वाया घालता, कारण की ह्यांनी काम दोघांनी पण एवढं काम केलेलं आहे की आम्ही मत त्यांनाच देणार आहे, असं त्यांचा आम्हाला रिस्पॉन्स स्वतःहून येत होता.